दरम्यान विशाल अग्रवालला आता थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। पुणे स्टेशन कोर्टात सुनावणी सुरू होईल। या क्षणाची अजून एक मोठी बातमी आपण बघतोय। विशाल अग्रवालला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईल। पुणे स्टेशन कोर्टात सुनावणी होणार आहे। आपण दृश्य बघतोय। विशाल अग्रवाल अगदी काही वेळातच कोर्टात हजर होईल। एकीकडे आपण बघितलं तर 2 तासासाठी निकाल राखून ठेवलेला आहे। 4 वाजता या प्रकरणातली अपडेट येईल, त्या संदर्भात सुनावणी होईल। मात्र आता विशाल अग्रवाल यांना थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईल आणि आपण बघतोय पुणे स्टेशन कोर्टात सुनावणी सुरू होईल। पुणे पोर्श अपघात प्रकरणी क्षणाक्षणाला वेगवेगळे अपडेट्स येत आहेत। सगळे अपडेट्स तुम्ही एनडीटीव्ही मराठीवर पाहू शकताय। ही दृश्य आपण बघतोय। विशाल अग्रवाल आता अगदी काही वेळातच कोर्टात हजर राहणार आहे आणि या संदर्भात सुनावणी देखील होणारच आहे। आणि जर 2 तासानंतर आपण बघितलं की जो मुख्य आरोपी आहे तो सज्ञान ठरला तर त्याला अटक देखील होऊ शकते। या संदर्भातले देखील अपडेट घेऊया। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून। अक्षय, आपण बघतोय की विशाल अग्रवाल सुद्धा आता थोड्याच वेळात कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे। त्या संदर्भातले काय अपडेट्स द्या? सौरभ, आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी विशाल अग्रवाल याला हजर केलं जाणार त्या न्यायालय परिसरामध्ये आपण आहोत आणि न्यायालय परिसरातील सुरक्षा देखील आता सुरक्षा बंदोबस्त हा चोख करण्यात आलेला आहे। या ठिकाणची जी अतिरिक्त वाहनं होती, वाहनं देखील हटवण्याच्या सूचना पोलिसांकडनं केल्या जात आहे। यासोबत जी गर्दी होती, गर्दी कमी करण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि ज्यांचं न्यायालयामध्ये काम नाही अशा व्यक्तींना प्रवेशबंदी न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे। आपण सध्या पुण्याच्या सत्र न्यायालयाबाहेर आहोत। जिल्हा सत्र न्यायालय आहे पुण्यातील आणि याच ठिकाणी काही वेळात आरोपी विशाल अग्रवाल यांना आणलं जाईल पोलिसांकडनं। पुणे पोलिसांकडनं 14 दिवसांची पोलीस कोठडी विशाल अग्रवाल यांच्या अधिक तपासासाठी मागितली जाईल। नेमकं न्यायालयाच्या माध्यमातून या कोठडीला मान्यता दिली जाते का आणि किती दिवसाची ही पोलीस कोठडी न्यायालयाकडनं दिली जाऊ शकते याबाबतची स्पष्टता अवघ्या काही तासामध्ये येणार आहे। सौरभ, दुसरीकडे आपण जर बघितलं तर बाल हक्क न्यायालयामध्ये एक महत्त्वाची सुनावणी सुरू होती। महत्त्वाचा युक्तिवाद या ठिकाणी पुणे पोलिसांच्या वतीनं करण्यात आला होता की जो मुख्य अल्पवयीन आरोपी आहे, या अल्पवयीन आरोपीला सज्ञान म्हणून ग्राह्य धरून या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करण्याची आणि पुढचा खटला चालवण्याची परवानगी द्यावी अशा पद्धतीची मागणी पुणे पोलिसांच्या वतीनं बाल हक्क न्यायालयासमोर करण्यात आली होती। यासाठीच बाल हक्क कायदा 2015 याचा उल्लेख देखील, त्याचा दाखला देखील न्यायालयामध्ये देण्यात आला होता। यानुसार जर एखाद्या 16 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीने अत्यंत गंभीर स्वरूपाचा जर गुन्हा केला तर त्या आरोपीला सज्ञान आरोपी समजूनच त्यावरती कारवाई केली जावी अशा पद्धतीची तरतूद या नव्या कायद्यामध्ये करण्यात आली होती। अर्थातच निर्भया प्रकरणामधला एक आरोपी जो अल्पवयीन होता त्याच्या संदर्भात ही सुनावणी सुरू होती। त्यावेळी कायद्यामध्ये हा बदल करण्यात आला होता। ह्यामध्ये देखील अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। फक्त मद्यप्राशन करून गाडीचा अपघातच झालेला नाही तर बेदरकारपणे 2 जणांना गाडीखाली चिरडला आणि त्यांचा निष्पाप लोकांचा बळी घेतला गेला आहे। यासाठीच्या हा गंभीर गुन्हा याचा दाखला देण्यात आला आणि आपण जर या सगळ्या प्रकरणात सध्या बघतोय कुठल्याही क्षणी विशाल अग्रवालला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। ही सध्याची न्यायालयाबाहेरची सगळी दृश्य दाखवतोय। प्रमुख आरोपी विशाल अग्रवाल याला काही वेळातच पोलीस न्यायालयामध्ये घेऊन येतील। त्यासाठीची सगळी या ठिकाणची परिस्थिती आपण बघतोय। न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि पोलीस कोठडी मागितली जाईल। पोलीस देखील तैनात झालेले आहे। माध्यमांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि येत्या काळात नेमकं न्यायालयाकडनं विशाल अग्रवाल संदर्भात काय निर्णय सुनावला जातो यासोबतच विशाल अग्रवालसह बाल हक्क न्यायालयाच्या माध्यमातून आरोपीला सज्ञान आरोपी ग्राह्य धरून त्यावरती खटला चालवण्याची परवानगी दिली जाते का हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे सौरभ। आणि त्यासाठीचे महत्त्वाचे 2 निकाल आज येईल। सगळ्यात महत्त्वाचा निकाल जो 2 तासासाठी राखीव ठेवण्यात आलेला युक्तिवाद पूर्ण झालेला आहे बाल हक्क न्यायालयामध्ये। मात्र 4 वाजता या सगळ्या संदर्भात निकाल न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, बाल हक्क न्यायालयाच्या माध्यमातून। आणि त्यावेळी आपल्याला हे स्पष्ट होईल की या अल्पवयीन आरोपीला मुख्य आरोपी बनवलं जाईल की त्याच्या वडिलांवरतीच कारवाई केली जाईल। आणि आपण बघतोय विशाल अग्रवालला घेऊन पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र पोलीस आयुक्तालयातनं ही संपूर्ण
पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि विशाल अग्रवाल याच्यावरती शाई फेकली. विशाल अग्रवाल याच्यावरती काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शाई फेकली जाते. विशाल अग्रवाल यांच्यावरती शाई फेक काही तरुणांच्या माध्यमातून वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून ही शाही विशाल अग्रवाल यांच्या अंगावर फेकली जाते. दृश्य या जिल्हा सत्र न्यायालय परिसरात मोठा गोंधळ. नेमकं काय म्हणणं आम्ही वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून विशाल अग्रवाल याला मोक्या अंतर्गत अटक केलं पाहिजे. त्याच्या मुलांनी जो केळसवाना प्रकार केलेला आहे, मुलगा सांगून गेला की पार्टी करायला चालले तर त्यांनी गाडी दिली अल्पवयीन मुलाला आणि त्या मुलांनी 2 निष्पापजीवांचे बळी घेतले. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे त्याचं तोंड काळा झालं नाही आणि त्याला मोक्या अंतर्गत अटक केली पाहिजे. पोलिसांनी त्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे. ही वंदे मातरम संघटनेची मागणी आहे. तसेच तो ज्या बारमध्ये दारू प्यायला बसला त्या बारमध्ये त्याच्याबरोबर जे दारू प्यायला बसले ते पण आरोपी आहेत. पण पुण्यात असे अनेक पब्स अनेक बार आहेत, त्यावर कारवाईची मागणी तुम्ही कराल की नाही? निर्बंध आणले पाहिजेत, 11च्या आतमध्ये बंद झाले पाहिजेत आणि जे आणले गेले आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांचे लायसन्स रद्द केले पाहिजेत. छत्रपती शिवरायांच्या जिजाऊंच्या पुण्यात आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे. या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आम्हारी मागणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण. माझे कॅमेरामन आहेत अरविंद. वंदे भारत संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कुठून आलात तुम्ही, काय तुमची भूमिका आहे आणि काय ही शाईफेक तुमच्या माध्यमातून केली गेली? ही शाईफेक आमच्या माध्यमातून केली गेली. वंदे मातरम संघटनेचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. आम्ही सगळे वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते आहोत. अशा बिघड्या बापाचे जे औलाद आहेत त्यांना आम्ही सुधारल्याशिवाय राहणार नाही. मात्र आता तुमच्या माध्यमातून शाईफेक करण्यात आली आहे. पोलिसांकडून तुमच्यावर देखील कारवाई केली जाऊ शकते. आम्हाला कारवाईची भीती नाही, पण जे 2 निष्पाप बळी गेलेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला आमची फिकीर नाही. आम्ही समाजासाठी झटतो. वंदे मातरम संघटना 40 वर्ष झाले काम करते. आम्हाला त्या 2 लोकांना न्याय मिळालाच पाहिजे. 300 शब्दाचा निबंध लिहा. हे तुमचा न्याय व्यवस्था ही न्याय व्यवस्था झाली का? आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. बरं, तुम्ही मला सांगा, आता यांच्यावरती शाईफेक काय म्हणणं होतं? एवढंच म्हणणं आहे, विशाल अग्रवाल, वेदांत अग्रवाल दोघांना कठोर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही जर म्हणताय की तो अंडर 18 आहे, अंडर 18 आहे याचा अर्थ काय? अंडर 18 म्हणजे तुम्हाला दारू प्यायला तो अंडर 18 नाहीये, तुम्हाला तो गाडी चालवायला अंडर 18 नाहीये, मग शिक्षेच्या वेळेस तो अंडर 18 कसा काय? म्हणून तुम्ही त्याच्यावर आणि त्याच्या बाबावर दोघांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. जरी कारवाई झाली नाही तर वंदे मातरम संघटना पुन्हा एकदा आम्ही जोराने आंदोलन करू. हे तर फक्त आम्ही मोजके कार्यकर्ते नुसतं शाईफेक केलेले आहे, पण जर ह्यांना कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही पुण्यामध्ये जोरदार परत एकदा आंदोलन करू. पुण्यामध्ये सध्या सगळ्यात महत्त्वाचा पुण्यातील पबचा नाईट लाईफ कल्चरचा विषय प्रामुख्यानं दरवेळी चर्चेला येतो. मग ते मारहाण असो, मुलींची छेड काढणे असो, ड्रग्ज रॅकेट्स असो, की अशा पद्धतीचे हिट अँड रन सारख्या केसेस असो, काय सांगाल तुम्ही? पुण्याची जी संस्कृती म्हणली जाते, शिक्षणाचं माहेरघर आपण म्हणतो पुणे आहे, पण ते माहेरघर ह्या लोकांनी अजिबात ठेवलेलं नाहीये. तुम्ही जर एक मंत्री बघत असाल, एका मंत्रीने सांगितलेलं आहे की हा मुलगा माझ्या मुलाच्या सानिध्यात होता म्हणून मी माझ्या मुलाची शाळा बदलली. शिकायला एका देशामध्ये होता म्हणून आम्ही ह्या मुलाला माझ्या मुलाला मी परत आपल्या देशात बोलून घेतला, पण ह्या मुलाच्या संगतीत ठेवलं नाही. अशा छपरी मुलाला, अशा बिंडोक सारख्या मुलाला आम्ही कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. पण आपण जर बघितलं तर त्या दिवशी ज्या पद्धतीचे कलम त्यावर लावले आणि न्यायालयाने देखील जामीन त्याचा मंजूर केला होता. तुम्ही जर बघितलं की काही वेळातच त्याला जामीन मिळालेला आहे. हा जामीन कुठपत योग्य आहे त्याच्यावर अजून आम्ही अभ्यास केलेला नाहीये, पण आम्ही आता सध्या एकाच गोष्टीवर ठाम आहोत की तुम्ही ज्याला ट्रॅफिकचे नियम पाळायला सांगताय किंवा तुम्ही त्याला निबंध द्यायला सांगताय, ही शिक्षा मुळीच त्याची नाही. 2 निष्पाप मुलांचे जर तुम्ही जीव घेताय त्याचा तुम्ही शिक्षा फक्त 300 पानाच्या निबंधाने जर देत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. आपण बघतोय सौरभ, या ठिकाणी आता गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पोलीस
आणखी वाढवण्यात आली. परिसर बघतोय पुणे जिल्हा सत्र न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालयाचा हा परिसर आहे. विशाल अग्रवाल याला सुनावणीसाठी या न्यायालयामध्ये आणलं जातंय. त्यासोबतच पोलिसांकडनं आता विशाल अग्रवाल याच्या तपासासाठी, चौकशीसाठी 14 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. मात्र हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणात, की आता नेमकं न्यायालयाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणात काय निर्णय दिला जातोय, काय निकाल दिला जातोय. दुसरीकडे आपण जर बघितलं तर बाल हक्क न्यायालयात देखील आज एक महत्त्वाची सुनावणी पार पडली. एक महत्त्वाची मागणी बाल हक्क न्यायालयात आज करण्यात आली. जो अल्पवयीन आरोपी आहे, या अल्पवयीन आरोपीला संज्ञान म्हणून ग्राह्य धरून त्यावरती कारवाई करण्याची परवानगी द्यावी, अशा पद्धतीची मागणी आज करण्यात आली. आणि या सगळ्या मागणीनंतर आता बाल हक्क न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवलेला आहे. 2015च्या नवीन बाल सुधार कायद्याचा दाखला देखील या ठिकाणी देण्यात आला. 2015मध्ये निर्भया जे हत्याकांड झालं होतं त्यातील एक अल्पवयीन आरोपी होता. त्याच्यावरती शिक्षा व्हावी म्हणून कायद्यामध्ये बदल करण्यात आला होता. आणि जर आरोपी हा कडनं 16 वर्ष किंवा त्यापेक्षा मोठ्या आरोपीकडनं गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्यात आला तर त्याला संज्ञान गृहीत धरून त्यावरती कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा तो कायदा होता. त्यात देण्यात आला. ज्या पब्समध्ये दारू प्यायला संबंधित अल्पवयीन आरोपी बसला होता त्याचे व्हिडिओ फुटेज देण्यात आले. यासोबतच आज ज्या ठिकाणी अपघात झाला त्या अपघाताचे CCTV फुटेज देण्यात आले. पब्सचं बिल न्यायालयामध्ये देण्यात आलं. त्या सगळ्यावरती आता बाल हक्क न्यायालयाच्या वतीनं 4 वाजता निकाल येणार आहे. तर दुसरीकडे ज्या जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर मी उभा आहे, या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आरोपी विशाल अग्रवाल याला घेऊन पोलीस पोहोचलेले आहे. ज्यावेळी पोलीस त्यांच्या वाहनातनं या ठिकाणी पोहोचले त्यावेळी या ठिकाणी वंदे मातरम संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शाई फेकण्यात आली. आणि एकूणच अशा पद्धतीच्या मुलावरती कारवाई झाली पाहिजे, वडिलांवरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आणि एकूणच तणावाचं वातावरण न्यायालयाबाहेर बघायला मिळतंय. या संघटना, विविध तरुणांच्या संघटना गेल्या 3-4 दिवसांपासूनच आक्रमक झाल्या होत्या. यासोबतच आपण जर बघितलं तर संतापाची लाट या सगळ्या प्रकरणानंतर उसळली होती. आणि आता आपण हे सगळं तीव्र प्रतिक्रिया काही अशा पद्धतीच्या घटनांच्या माध्यमातून व्यक्त होतानाचं चित्र सौरभ पुण्याच्या रस्त्यावर आपण बघतोय. खरं तर एक सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराची ओळख होती. मात्र ज्या पद्धतीच्या घटना गेल्या काही काळात या पुण्यामध्ये घडत आहेत त्यामुळं सांस्कृतिक शहर या ओळखीवर पुण्याच्या एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आणि यामुळं जे स्थानिक पुणेकर आहे यांचा संताप होतोय. आणि ही जी घटना झाली या घटनेच्या माध्यमातून देखील हा संताप व्यक्त झाला. त्यामुळं पोलिसांना ॲक्शन मोडमध्ये यावं लागलं. त्यामुळं सरकारला देखील या पुण्यातील प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागली. स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्याचे, सक्त तपास करण्याचे, सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. आणि या आदेशानंतर आता यंत्रणा देखील हललेली आहे. पुण्यातील पब्सवरती, अनधिकृत बांधकामावरती पुणे महानगरपालिका कारवाई करते आहे. पुणे पोलिसांच्या माध्यमातून पब्सची जे परवाने आहेत त्यासोबतच पब चे नियम सगळे पबमध्ये पाळले जातात की नाही हे बघितलं जात आहे. तर दुसरीकडे संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. नेमकं या पुणे सत्र न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय असेल किंवा आज पुण्यातील बाल हक्क न्यायालय असेल, या दोन्ही न्यायालयाच्या माध्यमातून कुठले निकाल आज पुढे येतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण देशभरात पुण्यातील पोर्शे कारच्या माध्यमातून 2 निष्पाप जीव चिरडल्याचं प्रकरण गाजतंय, लक्षवेधी ठरतंय. आणि याचसाठी आज न्यायालय काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच अक्षय, आज काय न्यायालय निर्णय देतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं जेव्हा अग्रवालला आणलं गेलं तेव्हा त्यात शाईफेक करण्यात आली. आणि ही सगळी दृश्य आपण थेट NDTV मराठीवर आपल्या माध्यमातून बघतोय. कशा पद्धतीने तिथे जोरदार नागरिकांमधनं संताप व्यक्त केला गेला. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. अक्षय, तुर्तास धन्यवाद.